ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूरच्या तळावर हल्ला झाला आणि हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील 10 जण ठार झालेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर शिक्कामोर्तब झालंय, कारण जैश ए मोहम्मदने एक पत्रक काढलंय आणि या बातमीला दुजोरा दिलेला आहे। या सर्वांवरती आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत। मसूदच्या कुटुंबातले 10 जण ठार झालेत, यामध्ये त्याच्या मोठ्या बहिणीचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे एक जबरदस्त चपराक दहशतवाद्यांना या माध्यमातून किंवा कारवाईच्या माध्यमातून भारताने दिली आहे। नक्की प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत, आज म्हणजे यावर शिक्कामोर्तब सुद्धा झालंय की मसूदच्या कुटुंबातले 10 जण ठार झालेले आहेत, आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, काय सांगाल? बरोबर आहे। मसूद अहमद मधले जे आहे त्याचे जो दहशतवादी आहे त्याच्या कुटुंबातील 14 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आता पुढे आलेली आहे। मसूद स्वतः मान्य केलं आहे की माझ्या सदस्यांच्या हत्येबद्दल त्यांनी एक निवेदन जारी केलं। त्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की माझा पुतण्या, माझी पत्नी, माझी भाची यांच्यासह जवळपास 14 जण मारले गेलेले आहेत। जो भारताने हल्ला केला होता पहलगाम हल्ल्यानंतर, जो 22 एप्रिलला झाला होता, ज्यात निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता, त्यानंतर आज जो एअर स्ट्राईक झाली त्या एअर स्ट्राईक मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबामधील जवळपास 14 जण मारले गेले आहे। खुद्द मसूद अझहरने मान्य केले आणि आज सायंकाळी त्याच्या कुटुंबाच्या या सगळ्या सदस्यांवरती सुपूर्ते खाक म्हणजे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे। स्वर्णा, किती मोठा प्रशांत हा किती मोठा धक्का आहे, कारण जैश ए मोहम्मदचा तो कमांडर आहे आणि अख्खच्या अख्ख कुटुंब भारताच्या हल्ल्यामध्ये मारलं जाणं हा भारताकडनं किती मोठा संदेश आहे। एक मोठा संदेश भारत सरकारने दिलेला आहे। जेव्हा त्यांनी या संदर्भातली माहिती दिली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं। त्यांनी म्हटलं की माझं अख्खं कुटुंब मारलं गेलंय, मी जिवंत राहून काय करू, अशा प्रकारचा थेट सवाल त्यांनी केला होता। आणि त्यांनी म्हटलं की मी या सगळ्या संदर्भात निश्चितपणे बदला घेईल, पण महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारनी सुरक्षा जी आपली आहे ती अतिशय चाकचौकबंद आहे आणि त्याच्या प्रत्येक कारवाईला उत्तर देण्याची भारत सरकारमध्ये शक्ती आहे। त्यामुळे आज जेव्हा त्याचे 14 सदस्य त्याच्या कुटुंबातून मारले गेले त्यावेळेस त्यांनी त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं। त्यांनी म्हटलं होतं की मी जिवंत राहून काय करू, एवढा हतबल तो झालेला होता। म्हणजे भारताच्या कारवाईपुढे मसूद अझहर जो आहे तो हतबल झालेला आहे आणि आज त्याच्या संपूर्ण कुटुंबावरती सायंकाळी त्याच्यावरती अंत्यसंस्कार म्हणजे सुपूर्दे खाक होणार आहे।